केवढा सुंदर आवाज येतोय ना पक्ष्यांचा किलबिलाट केलेला. कोंबड्याचा आरवणं, पक्ष्यांचा किलबिलाट. स्नो गॅटो तिकडे खेळत आहेत दोघं जण. आणि आज पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येतोय कारण काल माझे पिल्लं घरातली गेलेत. माझ्या 4-5 दिवस जोपर्यंत माझी पिल्लं होती तोपर्यंत माझ्याच पिल्लांचा किलबिलाट ऐकायला येत होता. ह्या पिल्लांचा किलबिलाट लक्षातच येत नव्हता. तर आता थोडी निवांत बसली आणि आजूबाजूला लक्ष गेलं, म्हटलं किती पिल्लांचा किलबिलाट ऐकायला येते. पक्ष्यांच्या पिल्लांचा. एका पक्ष्याने माझ्या इथं घरटं घातलेले बरं का. आणि मी तिथं कॅमेरा घेऊन गेले तर तो उडून गेला पक्षी. त्याने तिथं अंडं घातले एक. मग मलाच चुकीचं वाटलं की मी तिथं जाऊन कॅप्चर करायला गेली आणि तो घाबरून मला उडून गेला. म्हणून मी नाही ते तो टेक घेतला. आणि सुंदर असे स्नो कॅटो खेळत आहेत तिकडं. आता इथून दिसणार नाहीत, ते गेले ते बकरीच्या पलीकडे गेले दोघं जण. तसं तर कॅटू एक राऊंड मारून आलाय पाठीमागून जाऊन मागच्या घरी जाऊन. तर हॅलो मंडळी, नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. 4-5 दिवस खूपच दिवस बिझी गेले कारण माझी पिल्लं आली होती घरी. आणि त्यांच्यामध्ये मला खरंच नेहमी ते आले की मला असं वाटतं की मी माझा पूर्ण वेळ त्यांना दिला पाहिजे. तर काल गेलेली आहेत माझी पिल्लं आणि आजपासून आपली परत एकदा शेतातल्या कामांची सुरुवात आणि डेली ब्लॉग चालू होतील. तर बघूया आजच्या घडामोडी काय काय होतील. दिवसभर काही नियोजन नाही. तसं तर भावकीमध्ये एक जणाच्या घरी जागरण गोंधळ आहे आणि शेतात ज्वारी काढायची जी 2 दिवसाचं काम राहिलं होतं ना, ते परत गेलीच नाही मी करायला. 4-5 दिवस झाले घरीच बिझी झाले मी. मग आता ते राहिलेलं काम पण पूर्ण करायचे आपल्याला. ज्वारी काढायची राहिली, अजून खूप काम आहेत शेतातली. मोडणी राहिली, कडबा गोळा करायचा, गंज लावायची, भरपूर तो वैरण घरी घेऊन यायची. म्हणजे अशी बरीच काही कामं आहेत, अशी बसून सांगता येणार नाहीत अशी कामं आहेत. तर परत एकदा आपली नव्याने शेतातली कामं चालू होतील. तर आजचा दिवस कसा जाणार आहे काय माहीत नाही मला. आणि जो काय कसा दिवस जाणार आहे, कोणत्या पद्धतीने काय घडामोडी होणार आहेत ते तुमच्याशी तुम्ही सोबत राहिलात तर आपण शेअर करेल मी आणि तुम्ही बघायला भेटेल तुम्हाला. तर असेच व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. स्नो स्नो माझ्याकडे बघ ना. स्नो स्नो इकडे बघ. स्नो स्नो काय किती बिझी झाले ते, लक्ष पण नाही अजिबात. का रे बाबू, नाही बोलणार माझ्यासोबत? बोलायचे नाही तुला? का नाही बोलायचं? तू रुसलाय, बोलणार नाही? दीदी दिसत नाही आज आपली दीदी दिसत नाही का? दीदी भूर गेली. आमची खिल्लारी जोड बघायची का कशी बसली मस्त. ऊन झालं ना दुपारचं की उन्हात जात नाहीत, इथंच बसतात, त्यांची जागा फिक्स आहे. झोपलेत कसे. हे बरं आहे की उन्हाचं बाहेर जात नाहीत, इथंच भट्ट्यावर बसून राहतात. तर मंडळी, हा आहे माझ्या शेतातला व्हिडिओ. आणि शेतामध्ये असं थोडंसं मचमच झाली होती, बाचाबाची झाली होती. तर काही जणांनी ना खूपच वेळ लावले बरेच दिवसापासून आहे ना नाटकी चालू आहेत. कुठली लाईटच बंद कर, विहिरीवरचं कनेक्शनच काढून टाक, घरांमधलं कनेक्शनच काढून टाक, इथल्या जागा अडव, तिथले रस्ते अडव. तर हा माणूस आज सरळ आज 3 जण घेऊन मिळून आले होते आणि आम्हाला धमकी देत होते की ते कारण काय धमकी देण्याचं, तर त्यांची आमच्या शेतातून पाईपलाईन गेलेली. तर पाईपलाईन जाऊन द्यायचा सवालच नव्हता. त्यावेळी आम्ही इथे राहत नव्हतो, आम्ही मुंबईला राहत होतो. आमच्या सासऱ्यांना यांनी दारू पिऊन अर्ध्या रात्री यांनी एका रात्रीत पाईपलाईन करून घेतलेली. आणि आता ते लिकेज काढायचं होतं त्यांना. तर बरं, लिकेज काढून पण देऊ, काही हरकत नाही. पण यांनी 2 महिने जातात की नाही तोपर्यंत त्यांचं लिकेज होतं का, काढून द्यावं आम्ही लिकेज. आणि लिकेजचे पैसे मागितले तर यांनी आज अशी नाटकं केली. तर व्हिडिओ काढत होती तर मोबाईल हातातून ओढून घेणं, बापाच्या वरून बोलणं, जा व्हिडिओ कुठं दाखवायचा तिकडे दाखव जा, आणखीन तू शेतातून जाऊन दाखव. जसं की मी ह्याच्या शेतातून जाते, ह्याच्या शेतातून मला जाण्याचा काही संबंध येत नाही.
नाही. मी माझ्या कॅनेल मी माझ्या नेहमी व्हिडिओमध्ये दाखवत असते की सरकारी कॅनेल आमच्या शेतामधून गेला आहे, ब्रिज गेलेला आहे. ब्रिज काही ह्याच्यासाठी एकट्यासाठी नाही बांधलेला आहे. हा म्हणतो तू ब्रिजवरून पुलावरून जाऊन दाखव, तुला सांगतो. तर पुलावरून पण मी जाणार आणि कॅनेलमधून पण मी जाणार. मी जाऊ शकते कारण ती सरकारी जागा आहे, ह्याच्या काही घरची जागा नाही आहे. आणि बरेच काही ह्यांनी धमक्या दिलेल्या आहेत आज मला. पण मी हा व्हिडिओ ब्लर करून टाकते. ओरिजिनल व्हिडिओ ऐकायचा असेल तर मी तो पण पोस्ट करू शकते. पण पोस्ट करण्याचं याच्या आधीचे पण बरीच कारणं होती, पण मी कधी यूट्यूबवर दाखवलेली नाहीत. पण आज त्यांनी मला पूर्ण चॅलेंज केलं की तुला जा काय करायचं ते कर, जा माझ्यावर केस करायची कर, जा तू जे काय करू शकते ते कर, मी भेट नाही असल्या कारणांना, असं काय करून हे तिघंजण आज आले होते आणि माझ्या शेतात येऊन माझ्यावर दादागिरी करत होते आज हे. त्यामुळे मला हा व्हिडिओ पोस्ट करायला भाग पडलं आणि तुमच्यापर्यंत असावी माहिती की मला कोण कसे त्रास देत आहेत. त्यामुळे मी हा थोडासा डेमो दाखवला आहे आणि पूर्ण व्हिडिओ इथून पुढे अशी थोडीशी जरी मचमच झाली तरी पूर्ण व्हिडिओ न ब्लर होता आणि ओरिजिनल आवाजामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि मग बघू दे काय करतायत, कसे त्रास देतात. सगळ्या वस्तीचा मालक झाल्यासारखा झाला आहे हा. सगळ्या वस्तीवर प्रत्येक ठिकाणी दादागिरी करणार, प्रत्येक ठिकाणी स्वतःचं असल्यासारखं दाखवणार. हा कोण सामायिक क्षेत्रांमध्ये सुद्धा हा असेच दादागिरी करून दाखवतो. सामायिक क्षेत्रातली विहीर जी आहे आमची, त्या विहिरीवरचा याने पोल काढून त्याच्या स्वतःच्या विहिरीवर नेऊन लावलेलं आहे आणि तिथून आम्ही कनेक्शन घेतोय तर तिथून आम्हाला कनेक्शन घेऊन देत नाही हा. तर त्याच्याशी आता वायरमॅनच बोलतील, आम्हाला बोलायची काही गरज नाही. पण त्यांनी जी दादागिरी केली आहे शेतामध्ये येऊन, आणि वरून मध्ये बोलायचं नाही बायकांनी. याचं म्हणणं की बायांनी मध्ये बोलायला यायचं नाही. आमच्या बाया येतात का, तू कशामुळे आमच्यापर्यंत येते भांडायला? अरे माझा नवरा एकटा पडतो तर मी येणारच ना. तू येशील 4-4 जणांना घेऊन तर मी बोलणार नाही का माझ्या नवऱ्याच्या बरोबर? आणि तुझ्या बायका तुला त्रास होतो तर तुझ्या बायका तू घेऊन ये, तुला कोणी अडवलं, असं माझं म्हणणं होतं. तर बोलतो कंप्लेंट करशील, दुसरं काय करणार आहेस अजून, आणि हात वगैरे उचलतो. अशी बरीच काही ह्याने आज दादागिरी केलेली. तर सोशल मीडियावर अपलोड करायचं फक्त एवढंच कारण की यांनी मला चॅलेंज दिलं होतं की तुला जा काय करायचं ते कर जा. मी अजून बरंच काही करू शकते पण मी शांततेत घेतलेलं आहे. कारण माझे मिस्टर म्हणतात, चौधरी साहेब आमचे नेहमी म्हणतात की आपल्याला भांडण वाढवायचं नाही. त्याच स्वभावाचा ह्यांनी फायदा घेतलेला आहे. माझ्या सासऱ्यांना दारू पाजणं, आमच्या घरांमध्ये भांडणं लावून देणं, लांबून तमाशा बघणं, मजा बघणं. आणि आम्ही बोलायला गेलो तर तुझं आहे का, तुझा बाप बोलतोय, तुझ्या बापाशी बोलतोय मी, तुझ्या बाप आम्हाला मागत नाही, असलं काय बोलणं. हा मग बाप आहे त्यांचा, तर बाप बोलू न बोलू त्यांना दारू पाजली की ते त्यांच्यासारखेच बोलतात. तर मग मुलगा त्यांचा बोलणार नाही का? बाप का बेवारस आहे का, पुढं काय त्याचा वारस आहे का? नाही. आणि प्रत्येक गोष्टीतच अशी दादागिरी करतात. अशी 2-4 जण आहेत ठराविक लोक. आणि मला हे व्हिडिओ व्हायरल करायला वेळ नाही लागणार. मी सगळीकडे पोस्ट करून टाकीन, जिकडे बघावं तिकडे. फेसबुक, इंस्टा, यूट्यूब, ट्विटर, जिकडे मला वाट मिळेल मी तिकडे असे व्हिडिओ पोस्ट करत जाणार आहे. कारण हा मला सरळ मला चॅलेंज देतो की तुला काय करायचं ते कर जा. याला एकतर बायकांशी बोलायची काय म्हणतात ते शिस्त नाही आहे, तमीज नाही याला बायकांशी बोलायची. सरळ बोलतो, तुझ्या बापाच्या घरचं आणलेस का, 4 दिवसाची आलेली तू आम्हाला शिकवायला लागलीस का. आणि अजून काय बोलला, मुंबईची हवा दाखवायला लागली का इथं येऊन, तिथं काय करून आली, असं काहीही बोलतो हा. जसं तोंडाला येईल तसं बोलतो हा. असलं बोलणं मी काही सहन करून घेणार नाही. हां, मी करू शकते, सरळ कंप्लेंट करू शकते, पण असले छोट्या कारणावरून कंप्लेंट करून हा 2 दिवस आतमध्ये बसेल आणि परत माघारी येईल. तसला खेळ मला काही करायचं नाही. अरे ही यांची जबरदस्ती दादागिरी झाली. याला काय वाटतं की माझं कोण काही वाकडं करू शकत नाही. याच्या आधी पण बरेच वेळा झाले, कुणाला मारणं, कोणत्या लेडीजवर हात उचलणं, बरंच काही हा कांड करतो. मी त्याला सरळ बोलली की तुझी दादागिरी वस्तीवर चालत असेल, माझ्यापाशी नाही दाखवायची तू दादागिरी. तर यांनी आज अशी आरेरावी केली आणि बरंच काही आहे व्हिडिओमध्ये दाखवण्यासारखं, पण मी ते दाखवलेलं नाही. मी माझ्या शिस्तीमध्ये राहिलेली आहे.